आंदोलनाचा आजचा 10वा दिवस आहे। मागील 10 दिवसामध्ये पालकमंत्री आले, विरोधी पक्षनेते आले, जिल्हाधिकारी आले, मात्र तुम्ही तुमच्या मागणीवरती ठाम आहेत, काय सांगता? प्रत्येक राजकीय नेता मराठा समाजाला फक्त एक निवडणुकीपुरता मर्यादित, राजकारणापुरता मर्यादित मानतो। इथे येतात, आम्ही चर्चा कळवू, पण अद्याप कोणीही कुठलाही निरोप परत घेऊन आलेलं नाही आहे। बरं, अब्दुल सत्तार आले होते, ते असं म्हटले होते की मुख्यमंत्र्यापर्यंत निरोप पोहोचवतो। त्यानंतर तुम्हाला काही सरकारकडून काही चर्चेसाठी किंवा काही बैठकीसाठी निरोप वगैरे आला आहे का? काल अब्दुल सत्तारांना आमचं जे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेलं होतं, त्याही वेळेस तिथेही चर्चा केली। तर मी कळवतो हाच त्यांचा म्हणण्याचा हेतू होता की मी बोलल, चर्चा करल। माझा प्रश्न आहे सर्वच राजकीय नेत्यांना की तुम्ही जर का लाडकी बहीणसारखी योजना राबवतात, तर 10 दिवसापासून तुमच्या या क्रांती चौकामधील मराठवाड्याची लेक असणारी तुमची लाडकी बहीण नाही आहे का? मराठा समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी ही राजकीय नेत्यांची लाडकी बहीण नाही आहे का? बरं, आता यानंतरचा तुमचा थेट इशारा काय आहे सर? मी पहिलेही सांगितलं आहे की 17 सप्टेंबरपर्यंत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जर का आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर कुठल्याही राजकीय नेत्यांना आम्ही मराठवाड्यामध्ये ध्वजारोहण तर करू देणार नाहीत। 18 सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही। जर तुम्हाला आमच्या मराठवाड्याच्या मागण्या मान्य होत नसतील, तर तुम्ही आम्हाला मराठवाडा स्वतंत्र करून द्या। कारण आमच्या मराठवाड्याला स्वतःच्या मागण्यांसाठी, स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर का प्रत्येक वेळेला रस्त्यावर उतरावं लागत असेल, माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेला न्यायासाठी जर का स्वतःचा प्राण द्यावा लागत असेल, तर आमचा मराठवाडा हा तुमच्याकडे राहून त्याचा अर्थ काय आहे? कोणता विकास तुम्ही करतायत? काल राज्यपाल आले, आमदार, खासदार, मराठवाड्याच्या विकासावरती त्यांनी चर्चा केल्या। मग त्यांना मराठवाड्यातील मराठा समाज हा जो मागास आहे, त्यांचा मराठा आरक्षणाचा प्रश्न विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटला नाही आहे का? जर का आपण पाहिलं, कलम 371 नुसार राज्यपालांकडे सुद्धा विशेष अधिकार आहे, महाराष्ट्र राज्यासाठीचा विशेष अधिकार आहे, त्यामधून सुद्धा हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो। पण याकडे मराठा समाजाकडे गांभीर्याने घेण्याचं कोणाचाही हेतू आपल्याला दिसत नाही आहे।